सकाळी सकाळी उठून आवरायचं आणि त्यात कॉलेजला जायचं म्हणलं ना इतका कंटाळा येतो ना, पण काय जावं तर कॉलेज लागतं. आहे 7:45 आणि आम्ही वाट बघू राहिलो सोनालीची. अजून काही पोरगी आलेली नाही. फायनली शी इज कमिंग. आता मला म्हणून गेलं. 7:45 कॉलेज कळतं का नाही तुला? आपलंच घरचं आहे त्याला काय. चला. एक तर पहिल्या लेक्चरला जाम झोप आलेली राहतील, त्यात पहिल्या चेअरवर बसून लेक्चर करायचं राहतं, पार जीवावर येऊन जातं. आणि कॉलेज सुटलं ना तर आमचा आनंद गगनातच मावत नसतो. मग काय आज आम्ही ठरवलं होतं पराठा वगैरे खायला जायचं. इथे एक नवीन चैतन्य पराठा सेंटर म्हणून ओपन झाले, म्हटलं चला ट्राय करून येऊया. मग काय ऑर्डर वगैरे दिली, पराठा वगैरे खाल्ला, एकमेकींना टाटा बाय बाय केला, म्हटलं आता निघा आज सगळे आपापल्या घरी. मग काय आले चालत चालत रूमवरती आल्यावर पर असा आनंद होतो ना का बस. मी एवढी बुद्धू मुलगी आहे ना, काल मेसच्या काकूंनी मला विचारलं की मनस्वी उद्या मेसला सुट्टी दिली तर चालेल का? मी म्हटलं हो काकू चालेल, काही विषय नाही. आणि आज टिफिन घेऊन मेसला गेले आणि मेसच्या गेटमध्ये गेले आणि मग लक्षात आलं आज मेसला सुट्टी होती. तिथनं रिकामा टिफिन घेऊन वापस आले. म्हणजे माझं लक्ष कुठं राहतं, मी कोणत्या दुनियेत राहते आणि माझी थिंकिंग कोणत्या दुनियेत चालते मला पण कळत नाही. आता चाललोय बाहेर काहीतरी खाऊन येतो. मग काय एशियन फूड कोर्टला गेले, खाल्लं पिल्लं. तितक्यात आईचा फोन आला, आई स्टँडवर आली होती, मग तिला घ्यायला गेले. रस्त्याने जाताना माझ्या मैत्रिणीला म्हणले चल माझ्यासोबत, मग ती पण आली. 4-5 डेअरी मिल्क घेतल्या. आई आलेली होती स्टँडवर, आईला मस्तपैकी भेटले. आता हे पहा मी राहते हॉस्टेलला आणि माझा भाऊ पण आता काही दिवसांमध्ये इकडे येणार आहे राहायला कॉलेजला. सो मला घ्यायचं होतं फ्लॅट, तर आईला फ्लॅट पाहायलाच म्हणलं होतं ये, कारण की कसं ती आलीने एकदा पाहून गेली म्हणजे डोक्याचं टेन्शन जाईल. आता मी जिथे फ्लॅट घेतलं आहे ना त्याच्या शेजारी माझ्या बेस्ट फ्रेंडचं पण घर आहे. मग तिने खूप आग्रह केला, मग मस्त तिच्या घरी गेलो. काकण पिक्चर पाहत तिने चहा पण बनवून आणला. मी चहा तर काही पित नाही, पण तिने आग्रह केला म्हणून चहा पिले आणि इतकी जाम जीभ भाजली ना की पार डोळ्यात पाणी झालं. गप्पा इतक्या गंभीर चालू होत्या का ही बाई चहा प्यायचीच विसरून गेली. निघायच्या टायमाला काकूने आईला हळदी कुंकू वगैरे लावलं, मस्तपैकी ओटी वगैरे भरली, पाया वगैरे पडल्या, त्यांनी मला पण हळदी कुंकू लावलं. आता हे पा मला तर काही माहीत नाही, पण माझी आई म्हणती तू कुंकू लावलं ना खूप गोड दिसते, हमेशा कुंकू लावत जा. आम्ही स्टँडवरती गेल्या बस आली होती, मग आईला बसमध्ये बसून दिलं. रूमवरती आल्यावरती मस्त केसांमध्ये तेल वगैरे लावून घेतलं, कारण की उद्या होतं संडे, म्हणलं आजच तेल वगैरे लावून ठेवावा. आणि तितक्यात माझं एक पार्सल आलं होतं मिशोचं, त्यात मी मागवलं होतं लाईट्स. याच्या आधी पण मी हीच ऑर्डर दिली होती आणि ह्याच लाईट्स मागवल्या होत्या, पण ते काही व्यवस्थित आलं नव्हतं म्हणून मी ते रिटर्न केलं आणि परत ऑर्डर दिली. पण ह्यावेळेस पण मला जसं पाहिजे होतं तसं आलं नाही. म्हणजे हे ही रेफरन्स इमेज आहे आणि त्यामध्ये त्यांनी दाखवले की सेल वगैरे टाकण्यासाठी जागा आहे आणि हे मला आलेलं पार्सल आहे, याच्यामध्ये कुठं जागाच नाही आहे सेल वगैरे टाकण्यासाठी. हे पाहून पूर्ण मूड ऑफ झाला. घरून आलेल्या चिवडा खात मूव्ही एन्जॉय केली. आजसाठी एवढंच. उर्वरित गप्पा पुढच्या ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.